इंटीग्रल 0 to pi x upon 1 plus sin x. How to solve this? For this one, इंटिग्रल आधी आपल्याला काय करावं लागेल? फर्स्ट स्टेप, जीरो टू पाई x upon 1 plus sin x. What will be first stage? काय करणार यात? Yes. Use property 0 to a. F of x into dx is equal to 0 to a. F of a minus x into dx. 0 to a f of x dx equal to 0 to a f of a minus x into dx. प्रॉपर्टी यूज करता येईल. काय येईल त्यानुसार? एक्सच्या जागी आपण पाय मायनस एक्स लिहू शकतो. डिवाइडेड बाय 1 प्लस साइन पाई माइनस एक्स इंटू डी एक्स. 0 to a f of x dx, 0 to a f of a minus x into dx equal to 0 to pi minus x as it is 1 plus, what is sin pi minus x? Sin x. Sin pi minus x, sin x into dx. Sin pi minus x is sin x. नंतर 1 आणि 2 चे ॲडिशन, ॲड केले 1 आणि 2, लेफ्ट साइड काय येईल? i प्लस i इंटीग्रल 0 टू पाई x अपॉन 1 प्लस साइन x प्लस इंटीग्रल 0 टू पाई माइनस x अपॉन 1 प्लस साइन x. ओके.
त्यानंतर लेफ्ट साइड I प्लस I 2I, राईट साईडचे दोन्ही इंटिग्रल्स कंबाईन केले, त्यांचा डिनॉमिनेटर सेम आहे 1 प्लस साइन एक्स, आणि न्यूमरेटरचं डायरेक्ट ॲडिशन करता येईल मग डिनॉमिनेटर सेम असल्यामुळं एक्स आणि पाय मायनस एक्सचं काय होईल ॲडिशन केलं तर एक्स प्लस पाय मायनस एक्स, ज्यामध्ये एक्स एक्स कॅन्सल झाला, 2I इक्वल टू इंटिग्रल 0 टू पाय, न्यूमरेटरला शिल्लक राहिला फक्त पाय अपॉन 1 प्लस साइन एक्स इंटू डी एक्स. या टाईपसाठी एक डायरेक्ट शॉर्ट वे सांगितलं ऑब्जेक्टिव्हसाठी आपण वापरू शकतो. म्हणून या स्टेपवरून डायरेक्ट ही स्टेप बघा, चेक करून प्रिव्हियस एक्झाम्पल्स या ग्रुपमधले. 0 टू पाय असेल तर साइन पाय मायनस थिटा साइन थिटाच येणार आहे, म्हणजे बदल काय होईल फक्त आय ऐवजी 2I, आणि हा एक्स काढून टाकण्यासाठीच तर ही प्रॉपर्टी आपण फक्त वापरतो. तो एक्स एलिमिनेट होण्यासाठी ही प्रॉपर्टी आहे. एक्सच्या जागी येतो पाय, तर हा पाय कॉन्स्टंट आहे, म्हणजेच 2I पाय कॉन्स्टंट आउटसाइड घेतला 0 टू पाय 1 अपॉन 1 प्लस साइन एक्स. आता हे इंटिग्रेशन आपल्याला इनडेफिनाइटच्या मेथडनी सॉल्व करावं लागतं. कसं सॉल्व करणार बरं इनडेफिनाइट मेथडनी? हां, टी इक्वल टू टॅन एक्स बाय 2 1 अपॉन ए प्लस बी साइन एक्सचा टाईप. ओके, चालेल. पण त्यापेक्षा सिंपल तो डायरेक्ट पण इव्हॅल्युएट होईल, कारण कोइफिशियंट 1 1 आहेत. रॅशनलाइज करा फक्त. सगळ्यात बेसिक टाईप पहिला 1 मायनस साइन एक्सनी मल्टिप्लाय डिवाइड, बरोबर. पाय इंटू 0 टू पाय, न्यूमरेटर येईल 1 मायनस साइन एक्स, डिनॉमिनेटर ए प्लस बी ए मायनस बी, 1 प्लस साइन एक्स म्हणजेच 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स. म्हणजेच 2I इक्वल टू पाय इंटू 0 टू पाय, न्यूमरेटर 1 मायनस साइन एक्स तसाच, आणि डिनॉमिनेटरला 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स म्हणजे कॉस स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स, बरोबर. पाय इंटू 0 टू पाय. आता हा कॉस स्क्वेअर एक्स दोघांच्या सेपरेट डिनॉमिनेटरला घ्या. कॉस स्क्वेअर एक्सनी सेपरेटली डिवाइड केलं. पहिली टर्म 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स मायनस दुसरी टर्म साइन एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स. एकदम बेसिक टाईप इंटिग्रेशन मधला इनिशियल सिम्प्लिफिकेशनचा. पाय इंटू इंटिग्रल 0 टू पाय 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे सेक स्क्वेअर एक्स, आणि मायनस साइन एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स sec x into tan x. साइन एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स sec x into
x sec x into tan x into dx. 1 upon cos म्हणजे sec, sin upon cos म्हणजे tan. sec x into tan x. आणि या दोन्हीचंही डायरेक्ट इंटिग्रेशन घेता येतं. दोन्ही फंक्शन इंटिग्रेबल आहेत डायरेक्टली. काय होतील? पाय इंटू सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन मायनस सेक एक्स इंटू टॅन एक्सचं इंटिग्रेशन आणि लिमिट्स फ्रॉम 0 to पाय. बरोबर, इक्वल टू पाय इंटू ब्रॅकेट आणि त्यात परत एक ब्रॅकेट टाका किंवा ठीक आहे, हां ब्रॅकेट राहू द्या कारण मायनस बराच त्रास देणार आहे. आधी आता यामध्ये एक्सच्या जागी अप्पर लिमिट टाकलं पाय, टॅन पाय मायनस सेक पाय. बरोबर आहे. टॅन पायची व्हॅल्यू किती? झिरो. ठीक आहे, टॅन पाय मायनस सेक पाय आणि मायनस लोअर लिमिट टॅन 0 मायनस सेक 0 इक्वल टू पाय इन ब्रॅकेट टॅन पायची व्हॅल्यू झिरो. 0, सेक पाय -1. -1. तो मायनस आणि मधला मायनस +1 होईल. बरोबर. मायनस टॅन 0 झिरो आणि सेक 0 1. पण हा मायनस आणि हा मायनस, मायनस इंटू मायनस होईल +1. म्हणजे 1 + 1 2 येणार. 2i इक्वल टू 2 पाय, 2 कॅन्सल, म्हणजेच इंटिग्रेशनची व्हॅल्यू काय आली? पाय. ओके. 0 to पायचा ग्रुप. Take down this. नेक्स्ट वन, हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. इंटिग्रल 0 to π/4 log of 1 plus tan x. इथे केअरफुल ऑब्झर्वेशन हे पाहिजे की हे 0 to π/4 आहे, नॉट π/2. 0 to π नाही आहे किंवा 0 to π/2 पण नाही आहे. 0 to π/4 आहे. आता 0 to π/4 log of 1 plus tan x, याचा काही ठिकाणी आपण डायरेक्ट स्टँडर्ड रिझल्ट म्हणून पण यूज करू शकणार आहे. काय करावं लागेल, कसं सॉल्व करणार हे? येस,
use property integration of 0 to a into f of x into dx is equal to integration of 0 to a f of a minus x dx. येस, युजल प्रॉपर्टी 0 to a असं लिमिट दिसत आहे. 0 to a f of x dx, 0 to a f of x dx equal to 0 to a f of a minus x into dx. जर ही प्रॉपर्टी यूज केली तर काय होईल? इंटिग्रल 0 to pi by 4 0 to pi by 4 log of 1 plus tan x च्या जागी आपण काय लिहिणार? pi by 4 minus x. x च्या जागी pi by 4 minus x. Zero to pi by 4 log of 1 plus tan pi by 4 minus x लिहिलं. आता यामध्ये बेसिकली जर tan पाय मायनस एक्स असता किंवा पाय बाय 2 मायनस एक्स असता तर त्यामध्ये आपण अलाइड अँगल फॉर्म्युले वापरू शकलो असतो. पण इथे पाय बाय 4 मायनस एक्स आहे, त्यामुळे अलाइड अँगल फॉर्म्युला तर नाही वापरता येणार. त्याऐवजी आपल्याला यूज करावा लागेल tan a मायनस बी चा फॉर्म्युला. बरोबर आहे? tan a मायनस बी चा फॉर्म्युला काय? tan a मायनस बी चा फॉर्म्युला tan a minus tan b upon 1 plus tan a into tan b. log of 1 plus tan a minus tan b upon 1 plus tan a tan b. बरोबर आहे? tan pi by 4 minus tan x upon 1 plus tan pi by 4 into tan x. tan a minus tan b upon 1 plus tan a tan b. यामध्ये tan pi by 4 ची व्हॅल्यू किती? tan pi by 4 tan 45 1 म्हणजे टर्म येईल 1 मायनस tan x अपॉन 1 प्लस याही tan pi by 4 ची व्हॅल्यू 1च येईल. 1 इंटू tan x म्हणजे tan x इंटू dx. ओके. tan a minus tan b upon 1 plus tan a tan b. tan a minus tan b upon 1 plus tan a tan b हा फॉर्म्युला वापरला आणि tan pi by 4 ची व्हॅल्यू 1 टाकून दिली. आता यामध्ये यांचं क्रॉस मल्टिप्लाय करून ॲडिशन करा. काय येईल? इंटिग्रल 0 to pi by 4 log ऑफ क्रॉस मल्टिप्लाय जर केले तर ब्रॅकेटमध्ये 1 plus tan x plus 1 minus tan x divided by denominator is 1 plus tan x into dx. काय होईल?
tan x मायनस tan x कॅन्सल झाला. इंटिग्रल बिकम्स 0 to pi by 4 log of 1 plus 1 म्हणजे 2 डिवायडेड बाय 1 plus tan x तसंच इंटू dx. बरोबर. त्यानंतर पुढे काय करता येईल आता? लॉग m अपॉन n सारखं दिसतंय हे टर्म. लॉग m अपॉन n लाच लॉग m मायनस लॉग n लिहिता येईल. लॉग m अपॉन n लाच लॉग m मायनस लॉग n लिहिता येईल. म्हणजे काय होईल? इक्वल टू 0 to pi by 4 log 2 minus log 1 plus tan x into dx. log 2 minus log of 1 plus tan x into dx. आणि आता इथे याच्यासाठी आणि याच्यासाठी इंटिग्रेशन सेपरेट घेतलं. I इक्वल टू पहिल्या टर्मसाठी log 2 जो कॉन्स्टंट आहे इंटिग्रेशनच्या बाहेर राहील 0 to pi by 4 1 into dx आणि मायनस 0 to pi by 4 log of 1 plus tan x into dx. ओके. त्यानंतर 1चं इंटिग्रेशन x येईल, पण याला आपण इक्वल टू I लिहू शकतो फ्रॉम इक्वेशन 1. बरोबर आहे. 0 to pi by 4 log of 1 plus tan x. 0 to pi by 4 log of 1 plus tan x. याची व्हॅल्यू आपण I लिहू शकतो फ्रॉम इक्वेशन 1. काय होईल? लेफ्ट साइड I, राइट साइडला log 2 इंटू ब्रॅकेट 1चं इंटिग्रेशन x लिमिट्स फ्रॉम 0 to pi by 4 आणि मायनस I. तो मायनस I लेफ्ट साइडला घेतला तर प्लस होईल, म्हणजे 2I इज इक्वल टू log 2 इन ब्रॅकेट एक्सच्या जागी अप्पर लिमिट टाकलं pi by 4 मायनस लोअर लिमिट टाकलं 0. काय होईल? 2I इज इक्वल टू pi by 4 इंटू log 2, म्हणजेच I इज इक्वल टू pi by 8 इंटू log 2. 2 पलीकडे डिवाइड घेतला. pi by 8 इंटू log 2. ओके.